या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिवै देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। ओम पूर्णमिदं पूर्ण महाराष्ट्र वैश्य संघ नागपूर या संस्थेची स्थापना 1946 झाली। त्यावेळेस अतिशय खडकर आणि कठीण परिस्थितीतून आपल्या आधीच्या परिजनांनी आपल्या आधीच्या पूर्वजांनी या संस्थेची सुरुवात केली। महाराष्ट्र वैश्य संघ आता दिमाखाने 100व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। त्याचं हे 79वं वर्ष आहे। आजच्या या सोहळ्यामध्ये उपस्थित सर्व बांधवांना मनापासून शुभेच्छा। तसं 16 जुलै रोजी महाराष्ट्र वैश्य संघाचा वर्धापन दिन असतो, परंतु काही टेक्निकल कारणामुळे आपण आजचा हा कार्यक्रम घेतो आहे। त्यावेळेस अतिशय कठीण परिश्रम करून आपल्या जुन्या काळातील लोकांनी संस्थेची उभारणी केली आणि सर्व समाज बांधवांनी तन मन धनाने या संस्थेला सहकार्य केले। समाजाच्या उद्देशाकरता त्याचप्रमाणे प्रगतीकरता सगळ्यांनी मदत केली। त्याचाच एक ऋणनिर्देश म्हणून आपण आजचा हा कार्यक्रम घेतो आहे। ज्येष्ठांचा हा सन्मान सोहळा आज आपण इथे मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहे। आजच्या या कार्यक्रमाकरता आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले आहे श्री दिलीपजी शेटे, जे अखिल भारतीय वैश्य सोनार समन्वय महासंघाचे सचिव आहे। त्याचप्रमाणे ते खामगाव शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य शिक्षकपासून तर प्रकल्प अधिकारीपर्यंत त्यांनी सेवा दिलेली आहे। तसंच विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे। असे अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहे। यांचं स्वागत करण्याकरता मी महाराष्ट्र वैश्य संघाचे अध्यक्ष श्री अनिलजी वलोकर यांना विनंती करेल की त्यांनी दिलीपराव शेटे यांचं पुष्पगुच्छ देऊन तसंच शाल श्रीफळ देऊन स्वागत करावं। टाळ्यांच्या गडगडामध्ये आपण यांचं स्वागत करूया। दिलीपजी शेटे मागील 10 वर्षांपासून आपल्या समाजातील उपवर वधूवर मेळाव्याचे त्याचप्रमाणे परिचय संमेलनाचे आयोजन करीत असतात। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री अनिलजी मालोकर हे सुद्धा एक सुप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे। साहित्यिक, कवी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्वर्णकार संस्था यांचे सचिव असे हे अनिलजी मालोकर एक कवी म्हणून आपल्याला आजचं हे व्यक्तिमत्व लाभलेलं आहे। यांचं स्वागत करण्याकरता
मी आपल्या संस्थेचे सचिव श्री अजयराव वाऊ यांना विनंती करेल की त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करावं. आजच्या या कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थिती म्हणून श्री विलासजी संघाचे अध्यक्ष आहेत आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये ते पदाधिकारी आहेत. टाळ्यांचा गजर कमी पडतोय तर लाईट आलेले आहे. महाराष्ट्र वैश्य संघ सचिव श्री अजयराव भाऊ यांचं स्वागत करण्याकरता मी श्री अनंतराव वजरकर यांना विनंती करेल की त्यांनी संस्थेचे सचिव यांचं पुष्पगुच्छ देऊन मध्ये ठेवू का? धन्यवाद. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाल्यानंतर खरं तर भावना शब्दातून तयार होतात आणि शब्दांच्या रूपाने त्या ओठावर येतात. त्यातून जे साकारतात तेच खरं स्वागत असते. असे स्वागत गीत आपल्या आगमनाप्रित्यर्थ आपल्या समाजातील सर्वपरिचित व सुमधूर गायक आदित्य सावरकर आणि क्रिशा वलोकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुढे जा. स्वागत
स्वागतं सुस्वागतं स्वागतं सुस्वागतं मान्यवर हे ज्ञानभूषण आदरे अभिवादनम् आदरे अभिवादनम् स्वागतं सुस्वागतं स्वागतं सुस्वागतं दीपदीपानि जळे स्नेह स्नेहाने मिळे दीपदीपानि जळे स्नेह स्नेहाने मिळे एक विद्याया जगा एक एकीने मिळे ज्ञानी जन हो बुद्धी जन हो आदरे अभिवादनम् आदरे अभिवादनम् स्वागतं सुस्वागतं स्वागतं सुस्वागतं सुस्वागतं सुस्वागतम् थँक्यू. अतिशय सुंदर आणि सुमधुर आवाजात हे स्वागत गीत संपन्न झाले. आत्ताच खालून एक मेसेज आला की गाडी नंबर 8521 ही सुद्धा रस्त्यावर आहे, तर कृपया ज्यांची गाडी रस्त्यावर आहे त्यांनी कृपया व्यवस्थित पार्क करावी, म्हणजे आपण इथे अजून पुढील 2 तास शांततेने कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकतो. महाराष्ट्र वैश्य संघ नागपूरचे मान्य सचिव श्री अजयराव वाऊ आपल्याला आजच्या कार्यक्रमाचा उद्देश, आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सांगतील की काय उद्देश आहे की आपण हा कार्यक्रम करतो आहे, का बरं आपण इतक्या मोठ्या प्रमाणात ज्येष्ठांचा सन्मान करतो आहे, त्यामागचं काय उद्देश आहे असं प्रास्ताविकेतून सादर करण्याकरता मी मान्य सचिव श्री अजयराव वाऊ यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक सादर करावं. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व वडीलधाऱ्या मंडळींना आणि सत्कार मूर्तींना मी सादर नमस्कार करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान दिलीपराव शेटे, सचिव अखिल भारतीय वैश्य सोनार समन्वय महासंघ खामगाव, प्रमुख अतिथी श्री अनिलजी मालोकर, सचिव महाराष्ट्र स्वर्णकार संस्था नागपूर, सन्माननीय अतिथी श्री विलासजी बांगरे, अध्यक्ष महाराष्ट्र स्वर्णकार संस्था नागपूर, श्री प्रमोदराव भटूरकर, अध्यक्ष वैश्य सोनार संघ अकोला, महाराष्ट्र वैश्य संघ नागपूरचे अध्यक्ष श्री अनिल वलोकर, बाहेरगावावरून आलेले सर्व सन्माननीय समाज बांधव तथा उपस्थित बंधू भगिनींनो, महाराष्ट्र वैश्य नागपूर संघातर्फे आपले सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्र वैश्य संघाच्या ह्या 79व्या वर्धापन दिनी आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आपला हा महाराष्ट्र वैश्य संघ आता हळूहळू शतकपूर्तीकडे वाटचाल करत आहे. आपल्या पूर्वजांनी, आपल्या सिनियर लोकांनी जे ही जागा घेऊन ठेवली आणि त्याच्यावर आपण आज ही वास्तू बांधली आणि कार्यक्रम करतो आहे, त्या सिनियर लोकांची आणि आता जे आपल्या समाजात आहे आपले ज्येष्ठ समाज बंधू भगिनी, त्यांचा आशीर्वाद सतत मिळत राहावा आणि आपल्या संघाचं काम दिवसेंदिवस असंच वाढत जावं, याकरता म्हणून आम्ही आज जवळपास 85 सत्कार मूर्तींचा सत्कार करणार आहोत. आजच्या कार्यक्रमात आम्ही सगळ्यांना पत्रिका पोहोचवण्याचा प्रयत्न केला, परंतु नागपूर इतकं विखुरलेलं आहे की सगळ्यांकडे पत्रिका कदाचित पोहोचल्या नसतील, त्याबद्दल क्षमस्व. व्हॉट्सॲपवर आम्ही सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे, त्यामुळे याच्याबद्दल कोणाला राग येऊ नये असं मला वाटते. मी इथे आमचे विशेष उपस्थित श्री प्रभाकरराव वड्याळकर काका हे आमचे संरक्षक आहेत, आमचे सल्लागार समितीचे अध्यक्ष आहे आणि भागीरथी ट्रस्ट म्हणून आहे त्याचे पण ते अध्यक्ष आहे. हे नेहमी प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला प्रेरणा देत असतात आणि कार्यक्रमासाठी काही असं लागले तर ते
प्रायोजक पण बनतात. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आजच्या या कार्यक्रमाचे जे आम्ही फोटोग्राफ्स घेणार आहे सत्कार मूर्तींचे, त्याचे फ्रेम करून देण्यासाठी त्यांनी प्रायोजन केलेलं आहे. ह्या सगळ्याचा खर्च वड्याळकर काका उचलणार आहे. त्यांच्याकरता एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. आपल्या सर्वांना माहीतच आहे, जास्त वेळ घेणार नाही. महाराष्ट्र वैश्य संघच्या नव्या कार्यकारिणीने मागच्या वर्षी 2023मध्ये चार्ज घेतल्यानंतर जवळपास 12 ते 15 कार्यक्रम घेतले. आपल्या सगळ्यांना ते माहीतच आहे, ते मी आता रिपीट करणार नाही, कारण आधीच आपल्याला उशीर झालेला आहे बराच. तर अशाच कार्यक्रमांना तुम्ही साथ देत राहा. आम्ही वरचेवर असे चांगले कार्यक्रम नेहमी घेत राहू. आणि दोन आमच्या योजना अशा आहे की आम्हाला एक क्रेडिट सोसायटी काढायची आपल्या महाराष्ट्र वैश्य संघाच्या नावाने. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दुसरं असं की एक सोलर पॅनल पण वर लावायचं आणि खास करून लिफ्ट. आता आज आम्ही बघितलं की जेवढे आपले ज्येष्ठ समाज बांधव आले त्यांना वर चढायला फार त्रास होतो. काही लोकांना चढणं होत नाही किंवा काही खाली बसले असतील, तर त्यांची सोय व्हावी म्हणून आपण लिफ्ट लावायचा पण प्रयत्न करणार आहोत. त्याला जवळपास 17-18 लाख रुपयाचा खर्च आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण ते पण सफल करू. पुढच्या कार्यक्रमापर्यंत मला वाटते लिफ्ट लागून जावी असं मला वाटते. तुमच्या सहकार्यावर अवलंबून आहे. तर तुमचं असंच सहकार्य नेहमी असू द्या आणि महाराष्ट्र वैश्य संघ नागपूरची वाटचाल नेहमी उंच भरारीकडे जात राहील अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय मोजक्या शब्दामध्ये आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. कारण आजचा कार्यक्रम हा थोडासा आपण उशिरा सुरू केला, पावसाचा व्यत्यय होता, म्हणून आपण सुरुवातीचे जे भाषण आहे ते थोडक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण ज्येष्ठ मंडळी दूरदूरून आलेली आहे, बरेच जणांना थांबण्याचा सुद्धा त्रास आहे, तर म्हणून आपण कार्यक्रम थोडासा लवकर करतो आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दिलीपजी शेटे सर, मी यांना विनंती करेल की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावे आणि थोडक्यात सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन करावे. उद्घाटन पर भाषण करावे. नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री अनिलजी मालोकार, सचिव महाराष्ट्र स्वर्णकार संघ नागपूर, आणि प्रमुख अतिथी आमचे मित्र आणि स्नेही श्री प्रमोददादा भटूरकर, अकोला वैश्य सोनार संघाचे अध्यक्ष, आणि श्री विलासजी बांगरे, अध्यक्ष स्वर्णकार संघ नागपूर. बंधूंनो, समाजामध्ये आपली उंची ही फुटावर नाही तर विचारावर मोजली जाते. आपले वजन हे किलोवर नाही तर शब्दावर अवलंबून असते. आणि समाजामध्ये आपली किंमत ही कमावलेल्या पैशावर नाही तर कमावलेल्या आपल्यासारख्या सगळ्या माणसावर अवलंबून असते. असे आपले कर्तृत्वान महाराष्ट्र वैश्य संघाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय वैश्य सोनार संघाचे कार्याध्यक्ष माननीय श्री अनिलदादा वलोकार, कर्तबगार आणि कर्तव्यनिष्ठ सचिव श्रीयुत अजयजी वाऊ, महाराष्ट्र वैश्य संघाची संपूर्ण कार्यकारिणी आणि जी कार्यरत केलेली समिती आहे ती, आणि आजचा जो खास आपल्या ज्या कार्यक्रमाचं आकर्षण आहे, आपले जे ज्येष्ठ बंधू आहेत त्यांचा आपला आशीर्वाद आपल्याला लाभत आहे. असे समाजातली सर्व ज्येष्ठ बंधू आणि उपस्थित बंधू भगिनींनो, महाराष्ट्र वैश्य संघाची स्थापना 16 जून 1946 रोजी झालेली आहे.
स्वातंत्र्यपूर्वोत्तर काळामध्ये झालेली आहे. 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, परंतु तिच्या आधी आपल्या संघाची स्थापना ज्या समाजबंधूंनी केलेली आहे, तर त्यांनी समाज संघटन आणि समाज एकत्रित येण्यासाठी जो काही निर्णय घेतला, त्यांची ती दूरदृष्टीचा विचाराला आपल्याला तोडच नाही आहे. आपल्या वर्धापन दिनाला 78 वर्ष पूर्ण होऊन 79व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करीत आहोत आणि हे कार्य सुरुवातीपासून अव्याहतपणे निरंतरपणे आपलं समाजाचं कार्य सुरू आहे. 1946 रोजी हे त्या समाजबंधूंनी आपलं एक छोटंसं संघटनेचं रोपटं लावलेलं आहे. आज ते मोठं वटवृक्ष निर्माण झालेलं आहे. त्याला गोड मधुर फळंसुद्धा लागलेली आहेत. त्याचा उपयोग विद्यमान कार्यकारिणींनी समाजासाठी करावा अशी मी विनंती करतो आणि ते तसे करतसुद्धा आहे. हा संघ वाढवण्यासाठी मला जेवढं आठवते तर त्याच्यातून म्हणजे डॉक्टर दाभाडे, स्वर्गीय भास्करराव वलोकार आधीच्या कार्यकारिणीचे जे अध्यक्ष होते, माननीय राजूभाऊ वझरकर, श्री विद्याधर दादा भुताड, रमेश काका पुरकर, पिंजरकर काका, शिवणकर, शेटे, चावरे, सावरकर, वड्याळकर, एकंदरीत या संघाच्या जडघडणीमध्ये नागपूरच्या सर्व समाज बांधवांचा हातभार लागलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाचे आजच्या कार्यक्रमावर नाव घेणं शक्य नाही आहे आणि आपल्या विद्यमान कार्यकारिणीसुद्धा यांचंसुद्धा खूप मोठं सहकार्य आपला संघ वाढवण्यासाठी लाभत आहे. मी या सर्व समाज बांधव आपलं सगळ्यांचं या वर्धापनाच्या दिनानिमित्त हार्दिक हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आज आपल्या संघाचा 79वा वर्धापन दिन. वर्धापन दिन म्हणजे काय? वर्धापन दिन म्हणजे एखाद्या गोष्टीस किंवा नात्यास प्रारंभ करून त्याची पुनरावृत्ती ज्या दिवशी होते त्याला वर्धापन दिन असं म्हटले जाते. माणसांच्या किंवा प्राण्यांच्या वर्षपूर्तीला आपण वाढदिवस असं म्हणतो, परंतु एखाद्या गोष्टीच्या, नात्याच्या, संस्थेच्या तसेच प्रसंगाच्या वर्षपूर्तीला आपण वर्धापन दिन असं म्हणतो. अशा या वर्धापन दिनी आपण आपल्या स्वतःच्या वास्तूमध्ये ही संघटना स्थापन करून आणि संघटना स्थापन केलेली आहे आणि आज मोठ्या याने कार्यरत आहोत. त्यावेळेसचे जे आपले समाज बांधव होते त्यांनी दूरदृष्टी ठेवून घरोघरी जाऊन वर्गणी जमा केली आणि एक जागा विकत घेतली आणि या जागेवर जे काही आपले समाज बांधव आहे म्हणजे पदाधिकारी त्यांनी एक चांगली वास्तू निर्माण केलेली आहे. मी पदाधिकाऱ्याच्या ऐवजी कार्यकर्ता हा शब्द वापरतो कारण जे काही कार्य होते आपल्या कार्यकर्त्याच्या भरोशावर होते. मी सुद्धा एक समाजाचा कार्यकर्ता आहे. मला आठवते मी संघाच्या कामानिमित्त आणि भारतीय मजदूर संघाच्या कामानिमित्त नागपूरला आलो होतो, तेव्हा श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडींनी सांगितलं होतं की त्यांच्या बैठकीमध्ये मी जवळ बसलो होतो. तेव्हा त्यांनी आमची बैठक घेतली तर तेव्हा ते म्हणाले की बा स्वतःला नेता किंवा पदाधिकारी म्हणू नका, कार्यकर्ता म्हणा. नेता आणि पदाधिकारी म्हटलं की डोक्यामध्ये हवा घुसते आणि तो वेगळा विचार करतो. तर तेव्हा संघाचं कार्य कधी करायचं असेल तर तुम्ही कार्यकर्ता म्हणून करा. कार्यकर्ता कधी म्हणून कार्य केलं तर तुम्ही नक्कीच पुढे जाल. तर तसं आपलं जे महावैश्य संघाचं कार्य चालू आहे हे खूपच प्रगतीपथावर आहे. म्हणजे इथे पदाधिकारी म्हणजे अशी अजून कोणाकडे हवा घुसलेली नाही आहे, नेता म्हणून नाही तर एक कार्यकर्ता म्हणून सगळेजण काम करीत आहे. ही खूप अभिनंदनीय गोष्ट आहे. दुसरं म्हणजे आपल्या सोनार समाजात जी संख्या आहे म्हणजे वैश्य सोनार वगैरे, तर म्हणजे आपला सोनार असा संघटित नाही आहे, खूप छोट्या प्रमाणात असल्यामुळे आपण
वेगवेगळ्या म्हणजे छोटा समाज म्हणतात, सोनार समाज बाबा छोटा समाज आहे, परंतु मला असं वाटतं की बा आपला समाज जो आहे वेगवेगळ्या शाखेमध्ये विभागला गेलेला आहे आणि त्या वेगवेगळ्या शाखेची जी विचार पद्धत प्रथा अशा वेगवेगळ्या भिन्न आहेत, त्यामुळे आपण एकत्र येत नाही. आपण वैश्य सोनार स्वतःला ब्राह्मण समजतो आणि आपले जे पद्धती आहे त्या ब्राह्मणाप्रमाणेच आहे, परंतु आपल्या काही सोनार समाज यांच्या पद्धतीसुद्धा आपल्यापेक्षा कमी जास्त प्रमाणात आहे. कोणामध्ये आपल्यामध्ये जसं मौंज लागते तर बाकी इतर सोनार समाजामध्ये मौंजीचा वगैरे असे काही कार्यक्रम होतात. काही काही यांच्या सोनार समाजाच्या ज्या शाखा आहे त्याच्यामध्ये आपल्या प्रथा खूपच भिन्न आहे. त्यामुळे आपला समाज जो आहे तो एकत्र येण्यासाठी थोडंसं कानकून करते, त्याच्यामुळे अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आपला समाज अजून छोटा छोटा बनत चाललेला आहे. आपल्या सर्व सोनार समाजांनी याच्यावर विचारमंथन करायला पाहिजे आणि आपला समाज मोठा कसा होईल याकडे लक्ष द्यायला हवं. त्यामुळे असा एकत्र येण्याचा कधी आपण विचार केला सगळ्या सोनारांनी तर राजकारणामध्ये आपलं वजन, राजकीय वजनसुद्धा निर्माण होऊ शकते आणि एक वजन प्रस्थापित होऊन आपल्या समाजाला बऱ्याचशा काही गोष्टी शक्य होऊ शकतात. महावैश्य संघाची कार्यकारिणी निश्चितच यासाठी प्रयत्न करीत आहेत. मी त्यांचे अभिनंदन करतो. मी विवाह सूचक ग्रुपचं काम पाहत असतो आपल्या वैश्य सोनार संघाचं, त्यामुळे त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी येतात तर त्या मी थोडशा आपल्यासमोर कथन करतो. आपला वैश्य सोनारामध्ये आपल्या मुली ब्राह्मणांना मुली देण्यास आपण चालतात आपण देतो, परंतु ब्राह्मणांच्या मुली सोनारामध्ये कोणी देत नाही. कारण आणि आपण जे बाकीचे सोनार आहेत त्यांना मुली देण्यासाठी आपण धजावत नाही, कारण त्यांच्या ज्या प्रथा पद्धती आहेत त्या भिन्न आहेत असं आपल्याला वाटते. तर याच्यावर आपल्या समाजाने थोडा जरूर विचार करावा. दुसरे, आपल्या विवाह ग्रुपमध्ये जो चालवतो आम्ही, तर त्या विवाह ग्रुपमध्ये जे बायोडाटा आमच्याजवळ येतात तर त्याच्यामध्ये मुलांची संख्या खूप प्रमाणात आहे, परंतु मुलींची जे बायोडाटा येतात ते खूप कमी प्रमाणात येतात. त्याच्यामुळे जे काही कमी शिक्षण घेणारे मुलं आहे, खाजगी नोकरी करणारे मुलं आहे, स्वतःचा व्यवसाय करणारे मुलं आहे, त्यांना मुली भेटत नाहीत. आणि आपला समाज जवळपास महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विखुरला असल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा मुलामुलींची माहिती मिळत नाही. परंतु आम्ही अखिल भारतीय वैश्य समन्वय महासंघाद्वारे एक व्हॉट्सॲपचा ग्रुप तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या मुलामुलींचे जे काय आम्हाला पाठवतात तर त्या मुलामुलींचे बायोडाटा आम्ही ग्रुपवर टाकत असतो. आपल्या समाजातले जवळपास बरेचसे त्याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये सामील आहेत. कोणी सामील नसेल तर अनिलदादाशी किंवा अजयदादा आणि आमच्याशी संपर्क कधी केला तर आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. तर मुलींची जी बायोडाटा आहे ते कमी आहे, म्हणजे मुलींची संख्या कमी आहे, परंतु एवढी पण कमी नाही आहे. जे काही मुलींचे बायोडाटा आपल्याकडे येतात ते सगळे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली असतात आणि त्यांना पुणे, मुंबई वगैरे अशा इकडच्याच भागातले मुलं पाहिजे असतात. तर त्यामुळे जे काही बाकीचे मुलं आहेत तर त्यांना मुली भेटत नाही, त्यांची खूप मोठी पंचायत होते. तर आपला हा जो सोनार समाज आहे किंवा हा जो ग्रुप आहे तो आपला एक परिवार म्हणून आपण चालवत असतो. तर त्याच्यामध्ये मुलींचे किंवा मुलांचे बायोडाटा देण्यास थोडंसं मन संकुचित करता द्यायला पाहिजे सगळ्यांनी. काही पालक असे आहेत की बा आम्ही त्या ग्रुपमध्ये आहेत, आमच्या मुलींचे बायोडाटा आम्ही देत नाही, आम्ही त्याच्यामधल्या मुलांचे बायोडाटा बघतो आणि आम्हाला कधी जो योग्य मुलगा वाटला तर त्या मुलाशी आम्ही
बोलणी करू आणि पसंत करू. तर त्या पालकांनासुद्धा मी अशी सूचना देऊ शकतो की बा तुम्ही ठीक आहे जसं त्यांनी नाही टाकला मुलींचा बायोडाटा, परंतु जे मुलांचे बायोडाटा आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहतात तर जवळपास आपल्या परिसरातले जे मुलं आहेत तर त्यांचा तुम्हाला परिचय होतो, व हा याचा मुलगा आहे, याची हे आहे. तर तुम्ही त्यांच्यातला जो काही चांगला निघाला तर त्या मुलाशी संपर्क करतात. परंतु माझं असं म्हणणं आलं की बा तुम्ही तुमच्या मुलींचा बायोडाटा कधी टाकला तर त्याच्यावरून समजा आपल्या ग्रुपमध्ये 100 मुलं कधी आहे तर 100 मुलांनी पाहिलं तर त्याच्यातले जवळपास 50 चांगले मुलं तुमच्याशी बोलणी करू, त्यांचे पालक बोलणी करू शकता आणि तुम्हाला ते 50 ऑप्शन मिळतात. तर त्या 50 ऑप्शनपैकी तुम्ही जे 10 पाहून राहिले तर 50 ऑप्शन जर मिळाले तुम्हाला तर त्याच्यात एखादा सुरेख सुंदर मुलगा जो तुम्हाला पाहिजे तो मिळू शकतो. त्याच्यामुळे पालकांनी मुलींचे बायोडाटासुद्धा आपल्या ग्रुपवर आणि समाजामध्ये द्यायला पाहिजे, जेणेकरून लग्न जुळण्यास म्हणजे मदत होईल. दुसरं आता एक नवीन म्हणजे फॅड म्हणा किंवा अशा काही घटना घडत आहे, आपल्या मुलींचे लग्न जुळतात आणि काही दिवस 8-15 दिवस होत नाही, 1 महिना होत नाही तर काहीतरी वितुष्ट येते आणि बरेचसे साक्ष्यगंध झाल्यावर लग्न तुटत आहेत. यासाठी समाजबंधूंनी आणि जे काही प्रतिनिधी आहे आपले पदाधिकारी यांनीसुद्धा यावर विचारमंथन करायला पाहिजे. असं व्हायला नाही पाहिजे. एक छोटंसं मला असं एक कारण वाटतं की बा हे जे काही घडत आहे कदाचित मोबाईल कारण असायला पाहिजे. हे काय अजून काही असेल तर थोडंसं सगळ्यांनी यासाठी विचारमंथन करावं आणि असं न घडण्यासाठी काय उपाययोजना करता येईल तर ते बघा. मुलींनी जेव्हा साक्ष्यगंध करतात तेव्हा काय आहे तर नीट पारखून आणि सगळं काही व्यवस्थित करूनच संबंध जुळवावे. काय साक्ष्यगंध करताना नंतर मग तुम्हाला काही अडचणी वाटत असेल तर तसं करू नका, कारण त्याच्यामध्ये मुलांच्या किंवा मुलींच्या लग्न जुळण्यात पूर्ण म्हणजे थोडा प्रॉब्लेम येतो. लोक म्हणतात का तुटलं काय नाही वगैरे अशा काही गोष्टी घडतात. तर समाजाने याचा जरूर विचार करावा. दुसरं थोडंसं मी कटू आहे पण सत्य बोलतो, तर पालकांनी मुलींचे बायोडाटा तर आपल्या ग्रुपवर द्यायलाच पाहिजे, परंतु आपले काही समाजातले श्रीमंत व्यक्ती आहे किंवा मोठे पदाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा आपल्या मुलांचे बायोडाटा आपल्या ग्रुपवर द्यायला पाहिजे. कारण तुम्ही ते बायोडाटा कधी दिले तर त्याचा अनुकरण समाज करते आणि समाजाने अनुकरण केलं तर सगळ्यांचे बायोडाटा ग्रुपवर येतात, सगळ्यांना माहिती होते आणि मुलांची विवाह जोडण्यास ज्या काही अडचणी आहे तर त्या निर्माण होत नाहीत. आणि बरेचसे आता काही सगळे कसं मुलगी जेव्हा असते आपली तर पालक व्यवस्थित मुलगा स्थळ पाहूनच देतो. काही आता ग्रुपवर असे मुलांचे जे काही पालक आहे ते म्हणतात किंवा आमच्या मुलाचं लग्न जुळत नाही, आमच्या मुलाचं लग्न जुळत नाही. परंतु त्या पालकांनीसुद्धा विचार करायला पाहिजे, तुम्ही त्या जागी मुलीचे आईवडील असता तर काय केलं असतं. तुम्हाला जो व्यवस्थित मुलगा वाटेल, काही उत्पन्न म्हणजे व्यवसाय करून राहिला, उत्पन्न आहे त्याचं काही, तर असं करते. काही जणं काही म्हणजे जे काही व्यवसाय किंवा कामधंदे आहे तर ते थोडंसा समाजाने म्हणजे त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. काय आणि आपल्या समाजाने सुद्धा एक असा उपक्रम राबवायला पाहिजे, त्यांच्यासाठी रोजगार कार्यशाळा वगैरे असं काही करता येईल तर ते बघावा. ठीक. आजच्या या सत्कार कार्यक्रमाचा जो उद्देश आहे आपला आपल्या संघाला ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी हा जो कार्यक्रम राबवलेला आहे त्याच्यासाठी मी एक छोटीशी गोष्ट आपणास सांगतो. आपल्या घरात कोणीतरी पुण्यवान व्यक्ती असते, ती असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. जोपर्यंत विभीषण लंकेमध्ये राहत होते तोपर्यंत रावणाने पाप केले तरी विभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता. परंतु जेव्हा विभीषणासारखा भक्ताला लाथ मारली व लंकेमधून निघून जाण्यास सांगितले तेव्हापासून रावणाचा विनाश होण्यास सुरुवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून खाक झाली. अशा प्रकारे हस्तिनापूरमध्ये सुद्धा विदुरासारखे भक्त होते, तोपर्यंत कौरवांना सुखच सुख होते. परंतु कौरवांनी विदुरांचा अपमान करून राज्यसभेतून जाण्यास सांगितले
तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की काका आपण तीर्थयात्रेला जावे. जेव्हा विदुराने हस्तिनापूर सोडले तेव्हा कौरवाचे पतन व्हायला सुरुवात झाली आणि शेवटी राज्य पण गेले. कौरवांच्या मागे कोणीही वारस उरले नाही. याच प्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्रपरिवार जोपर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो तोपर्यंत आपण आपल्या घरात आनंद असतो. विचार करा, एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात. एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते. अशी व्यक्ती जेव्हा आपला त्याग करते तेव्हापासून आपली ओहोटी सुरू होते. म्हणून भगवंतांच्या भक्तांचा अपमान कधी करू नका. लक्षात ठेवा, आपण जे कमावून खातो ते कुणाच्या तरी पुण्याईने खातो. यासाठी नेहमी आनंदी राहा. आपल्या घरातील परिवारातील कोणी भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका, त्याचा सन्मान करा. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माहीत नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते. आई वडील वयोवृद्ध मित्र अतिथींचा नेहमी सन्मान करा. याचप्रमाणे आपल्या संघटनेने आज ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळावा म्हणून सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. संघाचे हार्दिक अभिनंदन करतो. बोलण्यासारखं बरंच काही आहे आणि अध्यक्षपदावरून बोलण्याचा माझा पहिलाच प्रसंग आहे. बोलण्यामध्ये काही चूक किंवा त्रुटी झाली असल्यास क्षमा असावी. सर्वांनी शांतचित्तानं माझे विचार ऐकले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा, आयोजकांचा, इथे येऊन मला अध्यक्षपद देण्याचा जो बहुमान दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि पुण्याच्या वर्धमान दिनाच्या मी आपला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवितो. जय नरहरी, जय गजानन. धन्यवाद. आजच्या या उद्घाटनपर भाषणामध्ये अतिशय मार्मिक शब्दात आपण सर्व विषय मांडलेला आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्र वैश्य संघातर्फे आपले अभिनंदन करतो. स्वागतपर आणि अध्यक्षीय उद्घाटनपर भाषणानंतर आता वेळ आली आहे मुख्य आजच्या कार्यक्रमाची. आपल्या समाजाच्या आजच्या या प्रगतीमध्ये ज्या ज्येष्ठांनी तनमन धनाने सहकार्य केले अशा सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बंधुभगिनींचं आज आपण सन्मान इथे करणार आहे. काही ज्येष्ठ बंधू भगिनींना तब्येतीची तक्रार असल्यामुळे, त्याचप्रमाणे काही दूरवरून आल्यामुळे, त्यांना प्रवास असल्यामुळे आपण त्यांचा क्रम आधी घेतो आहे. थोडंसं कार्यक्रमात आपण फेरबदल करतो आहे. माननीय श्री रमेशराव सावरकर, श्री रमेशराव विठ्ठलराव सावरकर तसेच सौ रजनी रमेशराव सावरकर यांना मी आमंत्रित करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीपराव शेटे यांना मी विनंती करेल की त्यांनी रमेश काका सावरकर यांचं शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करावा. आजच्या या कार्यक्रमाचे फोटोग्राफ आपल्या सर्वांना एक स्मृती म्हणून भेट देण्यात येणार आहे. त्याकरता ज्यांचा सन्मान होतो आहे अशा सन्माननीय ज्येष्ठांसोबत त्यांचे परिवारातील काही सदस्य उपस्थित असेल तर त्यांनीसुद्धा समोर यावं की जेणेकरून फोटो अजून छान होईल. श्री राहुल सावरकर उपस्थित आहे. आजच्या या समाजाच्या स्थितीमध्ये श्री रमेश काकांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या आजच्या या वयामध्येही ते तितक्याच उत्साहाने आणि तितक्याच मेहनतीने सतत ते समाजाच्या हिताकरता विचार करत असतात आणि प्रगतीकरता अथक परिश्रम घेत असतात. याच्यानंतर श्रीमती शोभाताई रामचंद्र हातेकर, आपणास विनंती आहे की आपण याच्यानंतर आपला सन्मान आहे तर कृपया आपण उपस्थित असाल तर आपण समोर येण्याची आपल्यास नम्र विनंती आहे. धन्यवाद. टाळ्यांचा गडगडाट यांनी सगळ्यांचा उत्साह द्विगुणित होतो, त्यामुळे टाळ्यामध्ये कुठलीही कंजूसी करू नका.
आजचा हा ज्येष्ठांचा सन्मान सर्वांना आशीर्वाद प्राप्त करण्याकरता आहे. हो. श्रीमती शोभाताई रामचंद्र हातेकर यांचं स्वागत करण्याकरता मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीपराव शेटे यांना विनंती करेल की त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. सांगतो, मी अनाऊन्स करतो. हातेकर शोभाताई यांचं सन्मान आहे. आपण टाळ्यांचा गडगडाट त्यांचं स्वागत करूया. यानंतरचं नाव आहे श्रीमती प्रमिलाताई विनायकराव वलोकर. आले आहेत का? श्रीमती प्रमिलाताई विनायकराव वलोकर. श्रीमती वंदनाताई मनोहरराव घाटोळे. आपणास विनंती आहे की आपण सन्मान करता मंचाकडे यावं. आपल्यासोबत कोणी आले असेल तर त्यांनी सुद्धा मंचाकडे यावे. तब्येतीच्या अस्वास्थतेमुळे त्यांना मंचावर चढण्यास जर असमर्थता असेल तर त्यांनी कृपया खालीच इथे थांबले तरी चालेल. माननीय अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, सर्वांना विनंती आहे की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं सन्मान करावं. यानंतर श्रीमती रेखाताई रामभाऊ दाभाडे. श्रीमती रेखाताई रामभाऊ दाभाडे, आपणास विनंती आहे की आपण मंचावर यावे. प्रमुख अतिथींना विनंती आहे की यांचा पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात. सब नहीं जितने आएंगे उतने सेंटर में. श्रीमती रेखाताई रामभाऊ दाभाडे यांचं स्वागत करण्याकरता मी श्री अनिलजी मालोकर यांना विनंती करेल की त्यांनी रेखाताईंना स्मृतिचिन्ह भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. दाभाडे परिवारांचा आपल्या समाजामध्ये खूप मोठा सहभाग आहे. संपूर्ण दाभाडे कुटुंबांचे अभिनंदन, सन्मान. यानंतरचं नाव आहे श्री अरुणराव शंकरराव पोहेकर व सौ वंदनाताई अरुणराव पोहेकर. आजचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री अनिलजी मालोकर यांना मी विनंती करेल की श्री अरुणराव पोहेकर यांचं सन्मान स्मृतिचिन्ह व पुष्प देऊन करावे. चालेल. नाही, आता आपण या सिक्वेन्स जर कोणाचं नाव आलं तर मध्ये घेते.
पंकज पोहेकर, कृपया आपण आले असाल तर कृपया मंचावर उपस्थित व्हावे. श्री पंकज पोहेकर आणि पल्लवी. आपण हा जो ज्येष्ठांचा सन्मान करतोय, ज्येष्ठांचा सन्मान सोबतच त्या संपूर्ण परिवाराला इथे उपस्थित राहायचं आहे की जेणेकरून आपल्या संपूर्ण परिवाराचा सन्मान करण्याचा लाभ महाराष्ट्र वैश्य संघाला मिळेल. तर कृपया सर्वांना विनंती आहे की त्यांनी सहपरिवार सन्मान करता उपस्थित राहावे. याच्या पुढील नाव आहे श्री विनायकराव महादेवराव बाळापुरे. श्री विनायकराव महादेवराव बाळापुरे, आपणास विनंती आहे की आपण मंचावर यावे. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री अनिलजी मालोकर, मी यांना विनंती करेल की श्री बाळापुरेंचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावे आणि सन्मान करावा. रीता बाळापुरे, आपण उपस्थित असाल तर कृपया मंचावर यावे. लवकर जायचं ठीक आहे, घेतो मी. हो, कृपया टाळ्यांचा आवाज थोडासा कमी पडतोय. धन्यवाद. पुढील नाव आहे श्रीमती सुमन पुंडलिकराव सपकाळ. सपकाळ परिवारातील सदस्यांना विनंती आहे. आजच्या कार्यक्रमाचे अतिथी श्री दिलीपजी शेटे यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. सपकाळ परिवारातील सदस्य कृपया मंचावर उपस्थित राहावे. सत्कार मूर्तींना सहपरिवार इकडे कार्यक्रमाच्या सन्मानाकरता यायचं आहे. सौ ज्योती दिलीपराव शेटे यांना मी विनंती करतो की त्यांनी सहपरिवार मंचावर येण्याची कृपा करावी. सौ ज्योती दिलीपराव शेटे. सौ शेटे. टाळ्यांच्या गजरात आपण सगळ्यांचा सन्मान करतो आहे. पुढील नाव आहे श्रीमती मंदाकिनी वसंतराव वन्याळकर. वन्याळकर परिवाराला विनंती आहे की आपण सहपरिवार मंचावर उपस्थित व्हावे. श्रीमती मंदाकिनीताई वसंतराव वन्याळकर.
मी आजचे अतिथी श्री विलासजी बांगरे सर यांना विनंती करेल की वनाळकर आजींना पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. बांगरे विलासजी बांगरे सर वनाळकर परिवारांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करतील. पुढील नाव आहे मधुसूदन नागोराव वलोकर, रघुजीनगर. पुढील नाव आहे मधुसूदन नागोराव वलोकर आणि माधुरी मधुसूदन वलोकर. आले आहेत का? मी श्री प्रमोदराव भटूरकर यांना विनंती करेल की त्यांनी मधुसूदनराव वलोकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. श्रीमती सारिका चंद्रशेखर घोडे, श्रीमती सारिका चंद्रशेखर घोडे. आलेत का? मी श्री प्रमोदराव भटूरकर यांना विनंती करेल की ते सारिकाताईंचं पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करतील आणि सन्मान करतील. गोडे परिवारातील सदस्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी मंचावर यावे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण महाराष्ट्र वैश्य संघातर्फे ज्येष्ठांचा हा सन्मान सोहळा करतोय. त्यामध्ये घोडे परिवाराचं सन्मान श्री प्रमोदराव भटूरकर करीत आहेत. यानंतरचं नाव आहे श्रीमती प्रतिभाताई प्रभाकरराव बराणपूरकर. बराणपूरकर प्रतिभाताई प्रभाकरराव आलेत का? त्यानंतरचं नाव आहे मालतीताई विठ्ठलराव शिळणकर. शिळणकर आजी आलेले आहे. त्यांच्यासोबत मी परिवारांना सुद्धा आमंत्रित करतो की त्यांनी मंचावर यावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीपराव शेटे मी यांना विनंती करेल की त्यांनी सहपत्नीक या शिळणकर आजींचा सन्मान करावा.
धन्यवाद. याच्यानंतर आशाताई मनोहरराव चावरे. आशाताई मनोहरराव चावरे प्रभाकरराव जगन्नाथराव बाळापुरे. मी आजचे अतिथी श्री विलासराव बांगरे सरांना विनंती करेल की त्यांनी बाळापुरे परिवारास स्मृतिचिन्ह व पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण यांचा सन्मान करतो आहे. यानंतरचे नाव आहे श्रीमती पुष्पाताई बाबूराव वड्याळकर. मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री अनिलजी वलोकर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पाताई बाबूराव वड्याळकर यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. श्री व सौ अनिलजी वलोकर, आपणास विनंती आहे की आपण सहपरिवार सहपत्नीक श्रीमती पुष्पाताई बाबूराव वड्याळकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. हो. बोलू. आपण कार्यक्रमाच्या मुख्य प्रवाहात आता कार्यक्रम सुरू आहे. आपणास विनंती आहे की कृपया आपसात चर्चा न करता आपण जो ज्येष्ठांचा सन्मान करतोय टाळी वाजवून त्यांचा सन्मान करावा आणि त्यांचा उत्साह द्विगुणित करावा की जेणेकरून त्यांचे आशीर्वाद आपल्या संस्थेच्या प्रगतीला मिळतील. पुढील नाव आहे श्रीमती उषाताई मारोतराव वितोंडे. मी वितोंडे परिवाराला विनंती करेल की त्यांनी मंचावर यावे. आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्रीमान अनिलजी वलोकर यांना मी विनंती करतो की त्यांनी सहपत्नीक उषाताईंचं पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करावा. ठीक. ठीक आहे. उत्साहाने मोठ्याने टाळ्यांचा गजर होऊ द्या. फोटो सर्वांना घरपोच मिळणार आहे. आजच्या कार्यक्रमाची स्मृती ही सगळ्यांना नेहमीकरता सदैव राहील अशी व्यवस्था समाज बांधवांच्या वतीने त्याचप्रमाणे आपल्या समाजाचे ज्येष्ठ आणि सक्रिय
सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री प्रभाकरराव वड्याळकर यांनी केलेली आहे. सगळ्यांना एक चांगल्या दर्जाचा फोटो आजच्या कार्यक्रमाची स्मृती म्हणून भेट देण्यात येणार आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री पुरुषोत्तमराव पांडुरंग पुरकर आणि सौ मीनाक्षीताई पुरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. आपल्या समाजाचे अध्यक्ष श्री अनिलजी वलोकर यांना मी विनंती करेल की त्यांनी पुरकर काकांचे पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करावा. पुरकर परिवारातील सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावे. पेज कंप्लीट करून किती राहिले आहे पेज? फक्त हे काय यांचं धन्यवाद. याच्यानंतर श्री सुरेशराव रामभाऊ वलोकर आणि सौ सुलोचनाताई सुरेशराव वलोकर काटोल वलोकर परिवारास मी सहपरिवारास येण्याची विनंती करतो. त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव श्री अजयराव भाऊ मी यांना विनंती करेल की वलोकरांचे पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करावा. अजयराव वलोकर परिवारातील सदस्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावे. सौ भाऊ आपणास सुद्धा विनंती आहे की त्यांनी मंचावर स्वागत करण्याकरता यावे. टाळ्यांच्या गजरात आपण सन्मान करतो आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद असाच आपल्या पाठीशी राहू दे अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि संस्थेच्या प्रगतीकरता आपण वचनबद्ध होऊया. असा हा सन्मान सोहळा अविरत पुढे चालू राहणारच आहे, परंतु वेळेची मर्यादा आणि इतर गोष्टी लक्षात घेता आपण थोडासा आपण यामध्ये बदल करतो आहे. आपण सन्मान सोहळा असाच कंटिन्यू करतो आहे, सुरू ठेवतो आहे. तत्पूर्वी आजचे कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी श्री विलासराव बांगरे, जे महाराष्ट्र सुवर्णकार संस्थेचे अध्यक्ष आहे, नागपुरातील सुप्रसिद्ध असे सुवर्ण व्यवसायी आहे, यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे मार्गदर्शन आपल्या समाजातील बांधवांना करावे. महाराष्ट्र वैश्य संघाच्या माध्यमातून वर्धापन दिवस या कार्यक्रमाला उपस्थित खामगाववरून आलेले आमचे दिलीपजी शेटे साहेब, ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो आहे, असे महाराष्ट्र वैश्य संघाचे अध्यक्ष अनिलजी वलोकर,
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जे लाभलेले आपले कवी आहे असे आमचे अनिलजी मालोकर आणि महासचिव महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे महासचिवसुद्धा आहे. त्याचप्रमाणे अकोलावरून आलेले वैश्य सोनार संघाचे अध्यक्ष श्री प्रमोदजी भटूरकर, या महाराष्ट्र वैश्य संघाचे सचिव अजयजी भाऊ, उपस्थित माझे सर्व पितातुल्य मातातुल्य आणि बंधू भगिनींनो, अनिल भाऊ मी सांगतो आहे, तुम्ही माझी बोलले की आम्ही आयोजन करतो आहे आणि नियोजनाकरता युवकांकडे आम्ही देतो आहे कार्यक्रमाचं, पण खरोखरच मला 10, 12, 15 तुम्ही सत्कार केले. त्या 15 सत्कारामध्येच मला माहीत पडलं की खरोखरच तुमचं आयोजन पण चांगलं आहे आणि नियोजन पण चांगलं आहे, जे तुम्ही युवकांना पण दिलं आणि महिलांना दिलं. आता ते मी सत्कार केले असताना असं मला दिसलं की आपण शॉल, श्रीफल आणि मोमेंट तो देतो, पण इथे पहिल्यांदा पाहायला मिळालं की विड्याचे 2 पानं आणि सुपारीसुद्धा. हा म्हणजे संपूर्ण सत्कार कसा असावा. तर अनिलजी खरोखरच नियोजन तुमचं चांगलं आहे आणि हा जो सत्कार होत आहे 86 लोकांचा सत्कार होतो आहे म्हणाले, ते तुम्ही पिल्लर आहात. तुमच्यामुळे महाराष्ट्र वैश्य संघ उभा आहे इथे आणि दिवसेंदिवस ते उत्तर त्यांची प्रगतीसुद्धा होऊन राहिलेली आहे. आजच बोलता त्यांनी सांगितलं आहे आम्ही जागासुद्धा पाहतो आहे मोठी, कारण हे मंगल कार्यालय म्हणे आम्हाला छोटं होतं आहे आता. तर खरोखरच आम्ही तुमच्यासोबत आहे. राहिला समाजाचा प्रश्न, समाज म्हणा, समाजामध्ये आपले व्यापारी पण आहे आणि समाज पण आहे. व्यापाऱ्यांचे जे प्रश्न आहे, व्यापारी कसे पण करून नेतात. ज्यांना समजून जा व्यापाऱ्यांचे प्रश्न मांडायचे असेल तर ते नेत्यांच्या माध्यमातून, पैशाच्या माध्यमातून ते आपले प्रश्न मांडतात. परंतु समाजाचे प्रश्न मांडण्याकरता कोणी नेता नाही आहे आपला. खालचा दबताब जो आहे, खालचा वर्ग तो खाली दबून राहिलेला आहे, तो कोणाला समजून नाही राहिलेला आहे. मागे आम्ही विचार केला की नागपूर शहरामध्ये 13 शाखा आहे आणि 13 शाखेचे अध्यक्षसुद्धा आहे. महाराष्ट्र स्वर्णकार संस्था ह्या विचारात आहे. आम्ही 2 वर्ष, मी 23मध्ये पदभार स्वीकारला आणि आम्ही 23मध्ये विचार केला की आता तुम्ही वैश्य, मावी, झाडे हे सर्व सोडा आणि फक्त मी सोनार. कारण तुम्ही आता पाहिलं असेल, तेली हा 1 बैली तेली, 2 बैली तेली राहते, पण तो कधी म्हणत नाही की मी 1 बैली तेली आहे म्हणून. तो म्हणते मी फक्त तेली आहे. त्याचा एकच हे राहते, संताजी माझा हे आहे, गुरु आहे. तसं आपल्याला सुद्धा करावं लागणार आहे. कारण काय, आपले प्रश्न जे आहे, आपला समाज पूर्ण कोणत्याही पक्षामध्ये, BJP म्हणा, काँग्रेस म्हणा, पूर्ण वाहून म्हणजे 100% मतं जातात त्यांना, परंतु त्यांना आपल्या समाजाची कदर नाही आहे. तेल्यांचे, कुंब्यांचे मोठे नागपुरात 5-5, 6-6 मंगल कार्यालय आहे. सोनार समाजाला दिलं का त्यांनी? नाही दिलं, कारण आपल्यात एकी नाही आहे. आपल्यात एकी करण्याकरता आपल्याला एकनिष्ठ होणं जरुरी आहे. आपल्याला वैश्य, झाडे हे बाजूला ठेवावं लागेल आणि एक मी सोनार आहे हे म्हणूनच जगायचं आहे आपल्याला. तेव्हा कुठे आपले प्रश्न मांडल्या जाईल. आता वेळ आलेली आहे, आता इलेक्शनचे दिवस आहे. आपल्या समाजामधून सुद्धा आता आम्ही म्हणणार आहे, नितीनजींना पण म्हणणार आहे, काँग्रेसच्या लोकांना पण म्हणणार आहे की आमच्या समाजाला कमीत कमी 10 जागा पाहिजे. कारण आपला समाज खूप जिकडे तिकडे विखुरला आहे. काही ठिकाणी एकत्र सुद्धा आहे. मी ज्या एरियात राहतो अयोध्यानगरमध्ये, तिथे आपले 7 ते 8 हजार वोटर आहे, परंतु एक सुद्धा आपल्या नागपूर शहरामध्ये नगरसेवक नाही आहे. त्याची व्यथा हीच आहे की आपल्यामध्ये एकी नाही आहे.
आता मधात एक चित्राताई वाघ आल्या होत्या, म्हणजे मी जास्त वेळ घेणार नाही, चालेल का 2 मिनटं जास्त घेतले तर? कारण काय, चित्राताई वाघ आपल्या सोनार समाजाच्या नेत्या आहेत. संध्याकाळी आम्ही जाऊन बसलो त्यांच्याकडे, मी नाही गेलो, परंतु आमचे जे प्रकाशजी माथने जे आहेत सुवर्ण अलंकारचे अध्यक्ष, ते त्यांच्याकडे गेले. म्हणे मॅडम मी सुवर्ण अलंकारकडून आलो आहे, मला काही बाईट्स घ्यायची आहे तुमचं, आपल्या सोनार समाजाला एकत्र करण्याकरता बाईट. म्हणे प्रकाश भाऊ सकाळपासून मी इथे बसली आहे, 13 ते 14 जण आले म्हणे मी सोनार आहे, मी सोनार आहे. मला सांगा म्हणे आपल्यातच एकही नाही, ते कसं होणार आहे म्हणे आपलं एकत्रीकरण? तर सर्वात पहिले आपल्याला शाखेला विसरून मी सोनार म्हणून आपल्याला कार्य करायचं आहे. तेव्हा कुठे इथे आपले कोणतेही कार्य आणि सरकारसुद्धा झुकेल याची मी तुम्हाला आश्वासन देतो, आणि झुकणारच आहे. कारण काय, सरकारला पाहिजे स्ट्रेंथ, आणि काही लोक असे असतात की स्ट्रेंथ पाहतात आणि तुम्हाला देतात. मतासाठी सर्व राजकारण नसते. त्यामुळे सर्व आपण शाखेमध्ये विखुरल्या न जाता आपण एकत्र व्हावे, एक सोनार म्हणून जगावे, अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि मी शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद बांगरेजी. आपण अतिशय छान असं मोलाचं मार्गदर्शन समाज बांधवांना केलं आहे की शाखेमध्ये न विभागता सर्वांनी एकत्र यावं आणि समाजामध्ये राजकारणामध्ये काहीतरी सक्रिय सहभाग नोंदवावा. धन्यवाद. महाराष्ट्र वैश्य संघातर्फे मी आपला आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अतिथी श्री अनिलजी मालुकर सर, मी यांना विनंती करेल की त्यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन आम्हास करावे. मी अध्यक्षांना विनंती करतो, मला हिंदीमध्ये बोलण्याची परवानगी द्यावी. अध्यक्ष महोदयांना हिंदीमध्ये बोलण्याची परवानगी द्यावी. देवी और सज्जनों, आप लोगों से निवेदन करता हूं कि पीछे जो लोग बात कर रहे हैं ना, अगर आप लोग चुप रहेंगे तो मेरे बाल बच्चे आपको दुआ देंगे. और यहाँ पर इधर वाले जो भी बैठे हैं वो सभी से फिर वही निवेदन कि यहाँ 2 ही चीज़ें बचेगी. ताली. आप लोगों ने सुना होगा ना, कितने लोगों को बीपी शुगर है? बहुत सारे लोगों को होगा, मुझे भी था. HbA1c 8.2 था. एक व्यक्ति यहीं पर खड़े, मैं 2 मिनट बाद उनका नाम ले रहा हूँ, अभी 6 है HbA1c 6, यानी नॉन डायबिटिक. ये 5 महीने का चमत्कार है. और हम कुछ हर्बल के प्रोडक्ट लेते हैं, और आप ही के बीच के एक व्यक्ति है धनंजय वाहू, उनसे प्रेरित होकर मैंने वो दवाई ली थी. और अभी जो 2-4-5 मिनट ज़्यादा समय है नहीं अपने पास, तो उसमें जो जोश दिखेगा ना, उसका श्रेय धनंजय वाहू को जाता है. और उस व्यक्ति ने जो मेरी तबीयत दुरुस्त कर दी, उसके लिए अगर आप एक बार ज़ोरदार ताली बजा देंगे तो बढ़िया लगेगा. सबसे पहले तो आज यहाँ पर व्यासपीठ पर विराजमान सभी को मैं अभिवादन करता हूँ. इतना पवित्र माँ शारदा के और सरस्वती के पुत्र यहाँ पर बैठे हैं, उन सभी को अभिवादन करता हूँ. और सामने बैठे सब लोग हैं, आप लोग देख रहे हैं, जैसे ही हम लोगों ने एंट्री की तो वहाँ पर जो हमारी बेटियाँ थी थाली लेकर आई और भारतीय संस्कृति की परंपरा के अंतर्गत हमारा सम्मान किया. वो एंट्री करने के बाद बहुत अच्छा लगा. आणि अनिल भाऊ, त्याच्यानंतर जेव्हा इथे आम्ही आलो ना, और वहाँ पर माँ शारदा की जब तस्वीर मैंने देखी, तो लक्ष्मी कितनी भी आ जाए, अगर आपके पास बुद्धि नहीं तो लक्ष्मी व्यर्थ है. इसका एक द्योतक है कि माँ शारदा का तस्वीर वहाँ पर मैंने देखा और विनम्र अभिवादन किया. सलीके से हर चीज़ ये देखने के बाद इतना अच्छा लगा कि मैं आज अपने जीवन का सबसे महत्वपूर्ण दिन मानता हूँ. वाहू सर ने प्रस्तावित किया, उसमें वो सारी चीज़ें बताई, कितने बढ़िया बढ़िया प्रकल्प आप लोग कर रहे हैं. आप लोग ज्येष्ठों के लिए क्या नहीं कर रहे. आपने पिकनिक निकाली, उसमें 94 ईयर के दादा भी थे, ताकि घर में वो बोर हो जाते तो लेकर जावे उनको. आप क्रेडिट सोसाइटी निकालने का प्रयास कर रहे हैं.
हमारी भी महाराष्ट्र स्वर्णकार संस्था के माध्यम से एक सोसाइटी निकाली, जिसके माध्यम से अनेकों स्वर्णकारों को रोजगार मिल रही हैं। उसके बाद ये जो आप भवन के लिए बड़ी जगह देख रहे हैं, इसके लिए भी मैं अभिनंदन करता हूं। और ये जो जितने भी लोग बैठे हैं ना, मैं इनको कम श्रेय दूंगा, लेकिन इनकी जो अर्धांगिनी है ना, उनको ज़्यादा श्रेय दूंगा, क्योंकि एक पत्नी अगर नहीं चाहे तो पति कुछ नहीं कर सकता। यहाँ भारती जी खड़ी हैं, मैं उनको अभिवादन करता हूँ, और उनके कारण शायद अनिल जी 23 में जो आदमी यहाँ पर आता है, अध्यक्ष बनता है और उसके बाद निरंतर काया पलट हो जाता है, तो ये बहुत बड़ी बात है। बातें बहुत लोग करते हैं, काम कम लोग करते हैं, और कर कर दिखाने वाले और कम होते हैं। हमारा ये इतिहास है, हमारे जितने भी पुरखे जो हम लोग ये पलक देख रहे हैं, या आपकी मैंने किताब देखी, मुझे आश्चर्य होता है कि कितना बढ़िया काम कर लेंगे, लेकिन इसकी जो बुनियाद थी ना, यहाँ पर जो पुराने लोग थे ना, उन्होंने बहुत शानदार काम किया। और ऐसे ही लोगों के लिए जिन्होंने शानदार काम किया, आज भी उनका नाम लिया जाता है। कई लोग चले जाते लेकिन अमर हो जाते। 700 लोगों का डाटा वाली ये किताब, भविष्य में इसमें और हजारों लोग जुड़ेंगे, और हर शहर में हर प्रांत में आप लोगों की शाखा खुल रही, ये बहुत बड़ी गर्व की बात है। मैं फिर से उसी बात पर आऊँगा, बुजुर्गों का सम्मान है, तो बुजुर्ग जो हमारे बीच है उनका सम्मान तो हम कर ही रहे, लेकिन ये सम्मान आज तब हो रहा है जब कहीं ना कहीं ये हमारे पुरखों ने इसका बीज बोया है, और उन तमाम लोगों को स्मरण भी हम लोग कर रहे हैं। तब ऐसे ही उन तमाम लोगों को वैश्य स्वर्णकार संघ खड़ा करने में, समाज की जनजागृति करने में जिन लोगों का भी भरपूर योगदान है, उनके लिए 4 पंक्तियां मैं कहना चाहता हूं, जो हमारे देश के प्रख्यात कवि पुरुषोत्तम प्रतीक ने कही है कि न राजा बचा है न रानी बचेगी, न राजा बचा है न रानी बचेगी, न तेरी न मेरी जवानी बचेगी, बचा ही कुछ नहीं या मौत से पर, अगर बच गई तो कहानी बचेगी, अगर बच गई तो कहानी बचेगी। आज उसी कहानी को आप सब लोग लेकर चल रहे हैं, ये बहुत बड़ी बात है। यहाँ श्रेष्ठों का सत्कार हो रहा है, बुजुर्गों का सत्कार हुआ है, हमारे अतिथियों का सत्कार हो रहा है, लेकिन मैं ये बात हमेशा कहता हूँ कि चांद न होता तो तारे न होते, अगर आप न होते तो हम सारे न होते। इस कार्यक्रम को शोभा आपके कारण ही आती है, इसलिए मैं कवि के नाते एक फर्ज बनता है कि 4 पंक्तियों के माध्यम से आपका भी सम्मान करूं, क्योंकि आज के इस आयोजन की शोभा आप है। तब मैं ये कहता हूं, मैं विनंती करता हूं फिर से एक बार, पीछे आपस में बात मत कीजिएगा। दादा प्लीज 2 मिनटं, तुमचा सत्कार करतोय मी, तुम्हीच नाही ऐकलं तर काय तो व्यर्थ जाईल ना। कुछ लोग आंखों में आंस लिए बैठे हैं, कुछ लोग आंखों में आंस लिए बैठे हैं, कुछ लोग होठों पे प्यास लिए बैठे हैं, और हमें उस नीलगगन से क्या लेना देना, हमारे चांद सितारे तो हमारे पास बैठे हैं, हमारे चांद सितारे तो हमारे पास बैठे। और मित्रों, एक बात सीधी सीधी करना चाहता हूँ, आज ये जितने भी कार्यकारिणी के लोग जो श्रम कर रहे हैं ना, और मुझे एक बात अच्छी ये लगी कि सारे समाज की युवा पीढ़ी को जोड़ रहे हैं। कई संस्थाओं में देखता हूँ मैं कि वो युवा समिति नहीं रहती, महिला समिति नहीं रहती, हम बोलेंगे वो कायदा, लेकिन मैं धन्यवाद देता हूँ वर्तमान कार्य करने को, वर्तमान अध्यक्ष को, वो सब लोगों को चल रहे हैं। यहाँ सब महिलाएं आती हैं, बीसी के कार्यक्रम होते हैं, पुरुषों के बीसी के कार्यक्रम होते हैं, और ये जो एकता के माध्यम से काम होता है ना, तभी इस प्रकार की प्रचिति आती है, ये भव्यता दिखती है। और तब उस भव्यता के लिए कवि ने बड़ी खूबसूरत बात कही है कि सिर्फ पानी में लोग तो बहुत सारे जीते साहब, अपनी पत्नी, अपना बेटा, अपना टीवी और अपनी ड्यूटी, लेकिन उसके अलावा भी दुनिया है, समाज भी हमारा परिवार है। और इस प्रकार के जो संघर्ष करने वाले लोग हैं, उनके लिए ये कहा जा सकता है कि सिर्फ पानी और पसीने में बड़ा अंतर होता है, सिर्फ पानी और पसीने में बड़ा अंतर होता है, पत्थर व नगीने में बड़ा अंतर होता है, मुर्दा घड़ियों की तरह सांस लेने वालों, सांस लेने में और जीने में बड़ा अंतर होता है, सांस लेने में और जीने में बड़ा अंतर होता है। निश्चित रूप से हमारा जीवन एक कंचन जैसा होना चाहिए, और उसके लिए हमको निरंतर प्रयास करना चाहिए। चलते चलते बहुत समय नहीं है, फिर कभी मैंने अनिल जी से उस दिन कहा, मुझे आज जो संचालन कर रहे थे बड़ा खूबसूरत, उन्होंने कहा कि आपकी कविता वविता हो जाए, तो मैंने ये कहा कि उनको अगले बार कभी होली के अवसर पर हम निश्चित रूप से एक हास्य कवि सम्मेलन का आयोजन करें, तब आपका भरपूर मनोरंजन करेंगे। लेकिन अब चलते चलते मैं ये सारी जो बातें सभी कही दी है, वाऊ सर ने कही, हमारे अध्यक्ष महोदय ने कही, विलास बांगरे जी हमारे महाराष्ट्र स्वर्णकार संस्था के अध्यक्ष ने कही, लेकिन
कविता इसलिए बनती है, कविता इसलिए कही जाती है कि आप 1 घंटे के भाषण को केवल 1 मिनट या आधे मिनट में कवर कर सकते हैं। मैं 2 ही चीज़ें कहना चाहूँगा समाज के उपयोग की है, और उसके बाद मैं अपनी वाणी को विराम दूंगा, क्योंकि अपने पास समय नहीं है, समय नहीं है, समय नहीं है, समय नहीं है। तब हम 140 करोड़ है। अगर समय होता तो निश्चित रूप से समय नहीं है, मैं मानता हूँ। और सम्मान जो है, ये सम्मान जो आप लोग कर रहे हैं ना, मैं पूरी कार्यकारिणी को ये कहता हूँ कि मुन्नवर राणा ने बहुत अच्छी बात कही। तमाम बुजुर्गों के लिए आप जो कर रहे हैं ना, मेरे हृदय में स्पंदन हो रहा है। बहुत बड़ा काम है ये ईश्वर के तमाम यज्ञों से ज़्यादा बड़ा पूजा है बुजुर्गों का सम्मान। और तब मुन्नवर राणा कहते हैं कि नए कमरों में अब चीज़ें पुरानी कौन रखता है, नए कमरों में अब चीज़ें पुरानी कौन रखता है, परिंदों के लिए शहर में पानी कौन रखता है, और हम गिरती हुई दीवार को थामे रहे वरना सलीके से बुजुर्गों की निशानी कौन रखता है, सलीके से बुजुर्गों की निशानी कौन रखता है। आप रख रहे, आपको अभिवादन है, आपका अभिनंदन है। और मित्रों, चलते चलते 2 बात कहना चाहता हूँ। वे तमाम जो इस भवन के नींव के पत्थर है और जो वर्तमान के है, आपका समाज अपमान करेगा। आप अपना काम कीजिए, वो अपना काम कर रहे हैं, लेकिन जब भी आपकी भावनाएं आहत हो तो ये मेरा एक छोटा सा मंत्र, हमारे सुनील जी, हमारे मित्र सुनील शेट्टी जी बैठे हुए, उन्होंने कई बार सुना है। आपकी जब भी भावना, कोई भी ऐसा नहीं होगा भवन में कि उनकी भावना आहत नहीं हुई होगी, तब आप ये 6 पंक्तियों को स्मरण कर लेना। चाहे पत्नी हो, चाहे पति हो, चाहे कोई नेता हो या कोई दोस्त हो, किसी ने भी आपकी भावना आहत की, अगर आपको बढ़ना है आगे तो, नहीं तो आप श्राप देंगे, उसे समन तोड़ देंगे। केवल यह कहेगा, उसका चित्र अपनी आंखों के सामने रखकर ये कहेगा, मेरी भावनाओं से खेल कर क्या पाया तुमने तुम जानो, मेरी भावनाओं से खेल कर क्या पाया तुमने तुम जानो, लेकिन उन आघातों से ही प्रखर सशक्त होता जा रहा हूं मैं। पर जब भी कोई भी मुझसे पूछता है मेरी सफलता के रहस्य, मुझे तुम्हारी ही याद आती है और मेरी जुबान से तुम्हारे लिए दुआ निकल जाती है, दुआ निकल जाती है, दुआ निकल जाती है। और चलते चलते अंतिम बार एक बात मैं युवा पीढ़ी को कहना चाहता हूँ। ये जो बुजुर्गों का सम्मान कर रहे हैं ना, मैं जानता हूँ कि 87 बुजुर्गों में कुछ 5% या 10% ऐसे ज़रूर होंगे जो घुट घुट के कई बार अपने ज़िंदगी के साथ साथ उस ईश्वर को याद करते होंगे कि अब बहुत हो गया। कई अनेक प्रकार की तकलीफ़ें भी होंगी। दोस्तों, हम भी बुजुर्ग होने वाले हैं, हमारे भी यही हाल होने वाले हैं। और जिस प्रकार से, जिस तेज़ी से अपने शहरों में वृद्धाश्रमों की संख्या खुल रही है, ये इस बात की गवाह है कि हम विज्ञान के साथ साथ चलते चलते बहुत भावना शून्य होते जा रहे हैं। और तब मुझ जैसा एक समाज को जागरूक करने वाला कवि ये लिखता है। अंतिम प्रस्तुति, अंतिम बात, 6 पंक्तियाँ सुनकर मुझे इजाज़त दीजिएगा और ये स्मरण करिएगा कि कहीं न कहीं आज के इस कार्यक्रम में अनिल मालोकर कुछ बोल कर गए थे। मैं धन्यवाद देता हूं अनिल जी। और ये अंतिम बात युवाओं को, विशेष रूप से मैं मेरे बहुओं को, बेटियों को, भाइयों को और युवाओं को ये बात कहना चाहता हूं। एक वृद्धाश्रम में हम लोग गए थे, वहाँ पर एक बाई आई, तब ये कविता बनी और उसकी आंखों में मैंने देखा कि शायद उसके बेटे ने वहाँ की रकम नहीं भरी होगी। कातर आंखों से देखा कि बाबू तुझे इथे कोणी राहतं का। उस आजी को बोला कि मैंने आतापर्यंत तर कोणी नहीं है, ईश्वर करो कि येवई पण ना। अरे उसकी आंखों में जो कातरता मैंने देखी, तब ये 6 पंक्तियाँ बनी। और ऐसा समाज में नहीं होना चाहिए। हमारी बहुत सारी शाखा है, किसी भी शाखा में नहीं होना चाहिए। जिथे सोनार तिथे में जानार, ये हमारी भाषा होना चाहिए। रोटी बेटी के व्यवहार होना चाहिए और वृद्धाश्रम नहीं खोलना चाहिए। हमारे बुजुर्ग अनमोल रतन है, बरगद है, उनकी छाँव में हमको रहना चाहिए। और तब ये बात कहते हुए अपनी वाणी को विराम देता हूँ कि मन बहुत पछताया। बेटा, बहू, माँ और बाप, ये 4 प्रतीकों के माध्यम से 6 पंक्तियों में अपने प्रमुख अतिथि का भाष्य कर रहा हूँ कि मन बहुत पछताया जब खून के रिश्तों में स्वार्थ आया। मन बहुत पछताया जब खून के रिश्तों में स्वार्थ आया। एक वृद्ध माता पिता तब बहुत पछताए जब उनके युवा पुत्र एवं पुत्र वधु उन पर बौखलाए, बोले यहाँ बच्चों का गुजारा मुश्किल है, वृद्धाश्रम चले जाओ और फिर कभी लौटकर मत आओ। तब छलछलाती आंखें और लड़खड़ाती जुबान से वृद्धाद्वय बोले, बेटा बेटा, क्या माता पिता और पुत्र के रिश्तों का यही मापदंड है? हमें किस बात का दंड है? अरे पगले,
अरे पगले, हम निस्वार्थ थे तब जब तुम पैदा हुए। काश हम स्वार्थी होते, काश हम स्वार्थी होते तो हम वृद्धाश्रम में नहीं, तुम अनाथाश्रम में होते, तुम अनाथाश्रम में होते, तुम अनाथाश्रम में होते। धन्यवाद। एकदा परत जोरदार टाळ्या सरांसाठी. इतका सुंदर समा बांधल्यानंतर खरं तर असं काहीतरी बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. पण त्यांचं भाषण असं होतं की जन्म से तय होता है मौत का दिन भी मुकर्रर, जन्म से तय होता है मौत का दिन भी मुकर्रर, जिंदगी जिंदा दिली से जियो और मानो खुद को सिकंदर, और मानो खुद को सिकंदर. आता परत अशाच सन्मान सोहळ्याला सुरुवात होती आहे. सर्वप्रथम श्रीमती उषाताई लक्ष्मणराव उदापुरे यांना मी सहपरिवार मंचावर आमंत्रित करतो. त्यांचा सन्मान आपल्या समाजाचे सचिव श्री अजयराव वाऊ सपत्नीक करतील अशी मी त्यांना विनंती करतो.